अनेकांना यश जे आहे ते थोडं लवकर मिळते, 1 वर्षात किंवा 2 वर्षात, आणि काही काही लोकांना 6-7 वर्ष वाट पाहावी लागते. आता तो यशाच्या एकदम जवळ जायचा, PSI मुलाखत जवळ गेला, एकदम दूर फेकला जायचा. वारंवार अपयश आल्यानंतर एक मोमेंट असा येतो की माणूस खचून जातो. त्याचंही तसंच झालं. जरी आता तो मला त्याला मधात असं वाटायला लागलं किंवा सरांना कसं भेटावं, सरांनी आपल्याला एवढं चांगलं बनवलं आणि आपण सतत नापास होतो, सरांशी कशी काय भेट करायची, म्हणजे आता घरून पण प्रेशर असते. शेवटी काय आहे, घरचे किती दिवस पोहोचणार आहेत आपल्याला. म्हणून त्या विचारांनी मधात एक आरोग्य सहाय्यक का सेवक काहीतरी पोस्ट आली होती. ती गट ड ची पोस्ट होती आणि डफरीन हॉस्पिटल जे आहे अमरावतीचं, सो तिथं त्यांनी ते जॉईन करून टाकलं. काय शेवटी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःलाच करायचा आहे. त्याचा मला फोन आला काल, पण काल माझं बरं नसल्यामुळे माझा काही रिसीव्ह झाले नाही कालचे कॉल. मी आज क्लासला येण्याच्या आधी त्याला कॉल लावला. अरे बाबा गणेश, त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं. मी पाहिलं ते त्याचं सिलेक्शन, त्यांनी मेसेज पण केला होता माझं सिलेक्शन झालंय म्हणून. सर आज तो नाचत होता खाली. का बरं नाचत होता माहिती आहे का? ग्राउंड रियालिटी पहा. त्याची तब्येत खराब होती म्हणून त्यानं 2 दिवस सुट्ट्या घेतल्या. आता गड्डा असल्यामुळे त्याच्याकडून ओव्हरनाईट काम करून घेतलं, म्हणजे दिवसा पण काम करायचं आणि रात्री पण काम करायचं. तर 2 दिवस झाले नाईट मारतोय तो. त्याला म्हटलं सत्काराला ये, तर त्याला 2-3 परमिशन घ्यावं लागल्या सत्काराला येण्यासाठी, आणि कोणाला तरी एका सिस्टरकडे जॉब त्याचा द्यावा लागला. म्हणजे एवढं हार्श कंडिशन मध्ये जाऊन आणि ह्युमन कंडिशन मध्ये जाऊन काम करावं लागतात पहा. तेव्हा कुठे जेमतेम 20-30 हजार रुपये आपल्याला महिन्याला भेटतात. तो आज एवढा उत्साहाने का बरं नाचत होता? कारण त्याला एक गोष्ट माहिती आहे की आता आपल्याला परत त्या आयुष्यात जायचं नाहीये. जे इनह्युमन आहे, मानवी आहे, म्हणजे जिथं रात्रंदिवस काम करावं लागतंय, हे पद मिळाल्यामुळं, गट ऐवजी गट क चं पद मिळाल्यामुळं, महसूल सहाय्यक झाल्यामुळं मला कुठेतरी परत त्या आयुष्यात जायचं नाहीये. रात्रंदिवस काबाड कष्ट जे मला करायला लावतात मानवी कपॅसिटीच्या बाहेर जाऊन, ते न करता मी ज्या स्किल आत्मसात केलेल्या आहे, मी जे कला कौशल्य आत्मसात केलं, मी जे अभ्यास आत्मसात केलेला आहे, त्याला धरून कुठेतरी मला आता नाही मिळणार आहे. मी म्हणतो त्यांना इथेही थांबू नये, आणि तो थांबणार पण नाही. तो थांबणाऱ्यांपैकी नाही आहे.